मित्रांनो, आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती जी आहे त्यासाठी आपण 20 मार्काला जे बँकिंग विचारलं जातं त्यावर आपण बँकिंगवर आधारित हे 20 मार्काचा क्वेश्चन सेट घेऊन आलेलो आहे. यामध्ये तुम्हाला या 20 प्रश्नांमधून तुमची बँकिंगची चांगली तयारी होईल. आपण असे 3-4 क्वेश्चन सेट घेऊ म्हणजे तुमच्या बँकिंगचा कोणताही म्हणजे इश्यू तुमचा राहणार नाही. तर यामध्ये पहिला प्रश्न बघा, CRR आणि SLR संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विचारले आपल्याला. तर CRR आणि SLR हे काय आहे हे आधी आपण समजून घेऊ. तर रिझर्व्ह बँक पतनियमन करत असते, म्हणजे व्यापारी बँका ज्या पतनिर्मिती करतात त्यांच्यावर कंट्रोल आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वापरलेली जी साधने त्यामध्ये प्रत्यक्ष साधनं म्हणून CRR आणि SLR यांचा समावेश होतो. CRR आणि SLR ही प्रत्यक्ष साधने. आता त्यांच्याबाबत आपल्याला योग्य विधान बघायचं आहे. CRR आणि SLR दोन्ही रक्कम फक्त RBI कडे ठेवली जातात. पहिलं स्टेटमेंट. CRR RBI कडे राखलं जातो, तर SLR अंतर्गत पात्र लिक्विड ॲसेट बँकेत ठेवली जाते. CRR फक्त सहकारी बँकांसाठी असतो आणि SLR फक्त ग्रामीण बँकांसाठी असतो. तर यामध्ये जर आपण बघितलं तर CRR आणि SLR यामध्ये जो CRR असतो या म्हणजे ठराविक रक्कम ही RBI कडे ठेवलेली असते आणि SLR हा आपल्या म्हणजे जी व्यापारी बँक असते त्याच्याकडे स्वतःकडेच हा व्यापारी बँकेकडे ठेवलेला असतो. तर यामध्ये जर आपण बघितलं तर CRR हा RBI कडे, तर SLR हा म्हणजे त्या लिक्विड ॲसेटमध्ये त्या बँकेकडे स्वतःकडेच ठेवलेला असतो. आता आपण पुढचा प्रश्न बघू. 2 नंबर, KYCचा पूर्ण अर्थ काय? KYC आता आपण बघितलं तर खूप ठिकाणी आपल्याला KYC करावी लागते. म्हणजे कोणताही फॉर्म भरायचा असला, कुठे काही करायचं असलं KYC करा. तर KYCचा अर्थ आहे नो युअर कस्टमर. काय? नो युअर कस्टमर. ते महिलांना चांगलं माहीत असेल, म्हणजे कारण त्याने आता लाडकी बहीण योजनेची आत्ताच KYC केलेली असणार आहे, कारण KYC शिवाय त्यांना पैसे भेटलेले नाही आहे. तर यामध्ये KYC म्हणजे नो युअर कस्टमर. बँकेत खाते उघडताना काय खातं उघडायचे तुम्हाला बँकेत खाते उघडताना किंवा काही वित्तीय सेवा घेताना ग्राहकाची ओळख व आवश्यक माहिती पडताळणी करण्यासाठी KYC ही प्रोसेस अवलंबली जाते. तर KYC म्हणजे काय? नो युअर कस्टमर. नो म्हणजे KNOW. 3 नंबर, हा आपल्याला RBI आणि याच्यामध्ये विचारलेला दिसतो. RBIचं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यामध्ये 3 नंबरचा प्रश्न. RBIने रेपो रेट वाढवल्यानंतर एका बँकेने ग्राहकांना दिलेल्या कर्जाचे व्याजदर वाढवले. ही प्रक्रिया कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? असा प्रश्न विचारला आपल्याला. यामध्ये पहिला ऑप्शन बघा, फायनान्शियल इन्क्लुजन, मॉनेटरी पॉलिसी ट्रान्समिशन, डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी. तर आपण जर याचं स्पष्टीकरण बघितलं तर RBIने मॉनेटरी पॉलिसी RBI ठरवते. MPC द्वारे ठरवलं जातं ते. पॉलिटी रेट्समध्ये बदल करते. या बदलाचा परिणाम बँकेच्या निधी उभारणीच्या खर्चावर आणि पुढे कर्जावर ठेवींच्या व्याजदरावर होऊ शकतो. त्यामुळे एका बँकेने दिलेल्या रेपो रेट वाढवल्यानंतर एका बँकेने ग्राहकांना दिलेल्या काही कर्जाचे व्याजदर वाढवले, तर ही संकल्पना जी आहे व्याजदर वाढवणे ही मॉनेटरी पॉलिसी ट्रान्समिशन संबंधी दिसते. फायनान्शियल इन्क्लुजन वगैरे काही नाही. फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये जनधन योजना जी आहे ती येते, जनधन योजना, फायनान्शियल इन्क्लुजन. आता पुढचा प्रश्न बघा, 4 नंबर, रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा सोपा प्रश्न विचारला आहे मित्रांनो, कारण बॅलन्स करावा लागतो आपल्याला पेपर. तर रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935 मध्ये झालेली आपल्याला दिसते. 1 एप्रिल 1935. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ. आपण हे पहिल्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं होतं. ऑसबॉर्न अर्कल स्मिथ. आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख. रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली 1935. तेव्हा त्यांचं मुख्यालय कुठे होते? कलकत्ता. आणि 1937ला हे मुख्यालय कुठे हलवण्यात आलं? मुंबईला हलवण्यात आलेलं दिसतं आपल्याला. तर याच्यामध्ये अजून जर बघायचं ठरलं आपल्याला तर रिझर्व्ह बँक कायदा कधीचा आहे? RBI ॲक्ट आहे 1934चा. या RBI ॲक्ट 1934 अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. तर पुढचा प्रश्न बघा, नाबार्ड संबंधित आहे. नाबार्डचा प्रमुख संबंध कोणत्या क्षेत्राशी येतो? नाबार्डची स्थापना कधी झाली हे तुम्हाला माहीत पाहिजे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 BV शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार झालेली दिसते. नाबार्ड. आता ऑप्शन जर बघितले, फक्त विदेशी व्यापार, फक्त विमा आणि फक्त शेअर बाजार, तर नाबार्डचा संबंध हा ग्रामीण व कृषी विकासासंबंधी येतो. नाबार्ड म्हणजे काय हे जर हे तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे नाबार्डचा तुम्हाला लॉंग फॉर्म माहीत पाहिजे. तर नाबार्डचा लॉंग फॉर्म आहे
नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. जरी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही लिहून घ्या. नाबार्डचा लॉंग फॉर्म आणि ग्रामीण व कृषी विकासासाठी कार्य करते. ग्रामीण भागातील वित्तीय व्यवस्था मजबूत करणे आणि कृषी व ग्रामीण विकासासाठी कर्ज प्रवाहाला चालना देणे आणि ग्रामीण वित्तीय संस्थांच्या विकासासाठी कार्य करणे हे नाबार्डचे प्रमुख कार्य दिसतं आपल्याला. तर नाबार्डचा संबंध हा ग्रामीण आणि कृषी विकासासंबंधित आहे. नाबार्डचा लॉंग फॉर्म आपण सांगितला नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. तर नाबार्डचं उत्तर 5चं उत्तर 1. पुढचा प्रश्न बघा 6 नंबर. अगेन CRR SLR विचारलेला दिसतो आपल्याला. यामध्ये बघा CRR अंतर्गत बँकांना ठराविक राखीव रक्कम RBI कडे ठेवावी लागते. आपण हे पहिल्या प्रश्नामध्येच बघितलेले आहे मित्रांनो. त्याचंच आता प्रश्न म्हणजे ती कन्सेप्ट आपली अजून इथं क्लिअर होईल. CRR अंतर्गत बँकांना ठराविक राखीव रक्कम RBI कडे ठेवावी लागते. हा पहिला ऑप्शन. SLR अंतर्गत पात्र बँका लिक्विड असेट राखतात. बरोबर. 3. CRR मध्ये वाढ झाल्यास बँकांकडे कर्ज देण्यासाठी उपलब्ध निधी कमी होण्याची शक्यता असते. आता मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगतो काय विषय हा. पतनियंत्रण कोण करतं? RBI. आणि पतनिर्मिती कोण करतं? व्यापारी बँका. आता समजा ए या व्यक्तीने एका बँकेत 100 रुपये ठेवले. 100 रुपये ठेवले आणि तो काय आता हे सगळे पैसे घेऊन जाणार का? लगेच नाही. मग व्यापारी बँक काय करते? 80 रुपये त्यांच्याकडे स्वतःकडे ठेवते आणि 20 रुपये त्यांच्याकडे स्वतःकडे ठेवते. 80 नाही ठेवत, 20 रुपये त्यांच्याकडे ठेवते आणि 80 रुपयाचं कर्ज देते. आता ज्याने बी या व्यक्तीने समजा कर्ज घेतला 80 रुपये त्याचं लोन सँक्शन झालं. तो काय 80 रुपये लगेच घरी घेऊन जाणार आहे का? नाही. तर तो 20 रुपये घेऊन जातो घरी आणि 60 रुपये तसेच राहतात. परत 60 रुपयावर RBI म्हणजे व्यापारी बँका कर्ज देतात. यामुळे ते पतनिर्मिती होते, पैशावर पैशाची निर्मिती होते. पण समजा जर एकाच वेळी हे लोक पैसा मागायला आले तर मग पैसा कुठून देणार? त्यासाठी RBI काय करतं? पतनियंत्रण करतं. म्हणजे बँकांनी जास्तीत जास्त निधी आपल्याकडे ठेवावा, म्हणजे पैशाला काहीतरी आधार राहिला पाहिजे ना, त्यासाठी पतनियंत्रण केलं जातं. आणि पतनियंत्रणामध्ये CRR आणि SLR ही त्याची प्रमुख साधने आणि ओपन मार्केट ऑपरेशन्स वगैरे ती दुसरी साधने. तर CRR मध्ये तुम्हाला काय करावं लागतं? जर तुमच्याकडे एखाद्या बँकेने 100 रुपये ठेवले असं समजा, तर याच्यातली ठराविक रक्कम तुम्हाला RBI कडे ठेवावी लागते. समजा ठराविक रक्कम आधी आपण 20 रुपये धरली आणि जर RBIने CRRचं प्रमाण वाढवलं तर 100 रुपये आणि 30 रुपये केलं तर तुम्हाला इथं 70 रुपये राहणार आहे आणि तुम्ही 30 रुपये RBI कडे ठेवणार आहे. म्हणजे या 70 रुपयावरच तुम्ही कर्ज देऊ शकतात. म्हणजे इथं तुमची कर्ज देण्याची कॅपॅसिटी काय झाली आहे? कमी झाली आहे. समजा तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की RBI म्हणले आता 40% CRR, तर मग तुमच्याकडे किती राहतात? फक्त 60 रुपये. किती राहतात? 60 रुपये. आणि या 60 रुपयावरच तुम्ही कर्ज देऊ शकतात. त्यामुळे CRR मध्ये वाढ झाल्यास, CRR जर वाढवला तर बँकांकडे कर्ज देण्यासाठी उपलब्ध निधी कमी होण्याची शक्यता आहे. तर हे उत्तर 100% बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं आपण तर 1, 2, 3 नंबर म्हणजे 4 नंबरचा प्रश्न दिसतो, पर्याय दिसतो. आता 7 नंबरचा प्रश्न बघा. NPA म्हणजे काय? NPAचा आपल्याला लॉंग फॉर्म विचारला आहे इथं आणि हे लॉंग फॉर्म तुम्हाला भरपूर वेळा विचारले जातात. तर NPA म्हणजे काय? तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट. नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय? आता हे आपल्याला कन्सेप्ट इथं बघायची आहे. तर बँक काही कर्ज देतं आणि या कर्जातून कर्ज येतं. आता सगळे कर्ज परतफेड सगळेच करते का रे? नाही ना. काही जण खूप लोक बुडवतात ना. कर्ज बुडवण्याचं प्रमाण खूप आहे भारतामध्ये. बँकेने दिलेल्या कर्जातून अपेक्षित व्याज किंवा मुद्दलाची परतफेड, व्याज आणि मुद्दल जेव्हा अपेक्षेप्रमाणे होत नाही त्या नियमानुसार म्हणजे जर जण झाल्यास तर संबंधित बँक ते कर्ज NPA म्हणून घोषित करतं. NPA म्हणजे काय? ते आमची नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे, ती ॲसेट आता काम करत नाही. जर NPA जर जास्त वाढला तर बँक बुडण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की NPAचं पूर्ण रूप काय आहे? नॉन परफॉर्मिंग ॲसेट. पुढचा प्रश्न बघा 1908 नंबरचा. 1969 मध्ये भारतातील किती प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं? आता यावरती आपण मागे प्रश्न घेतला होता टेस्टमध्ये आणि त्याचं एक्सप्लेनेशनही मी दिलेलं आहे. तर 19 जुलै, लक्षात ठेवा तारीख, 19 जुलै 1969ला अशा 14 बँका ज्यांच्या ठेवी या 50 कोटीपेक्षा
जास्त होत्या. अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969ला करण्यात आलं. आणि जर पुढे बघितलं आपण तर 1980 रोजी म्हणजे 1980 साली 6 बँका ज्यांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त होत्या अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं दिसतं. हा प्रश्न तुमचा इथेच क्लिअर झाला, तुम्ही हे लिहून घ्या. पुढे बघा आर-टी-जी-एस. आर-टी-जी-एस आर-टी-जी-एसचा आपल्याला लॉंग फॉर्म विचारला आहे. आता आर-टी-जी-एस म्हणजे काय रे? जेव्हा आर-टी-जी-एस ही पैसे ट्रान्सफर करण्याची प्रणाली आहे आणि तिचं लॉंग फॉर्म जर बघितलं आपण तर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे काय? आर-टी-जी-एस. आता आपण आपले जेव्हा पैशाचे व्यवहार असतात ते आपण म्हणतो तुम्ही आर-टी-जी-एस करा, एन-ई-एफ-टी, आर-टी-जी-एस, एन-ई-एफ-टी. ते काय? आर-टी-जी-एस म्हणजे रिअल टाईम म्हणजे काय रे? रिअल टाईम म्हणजे आपले रिअल टाईम म्हणजे व्यवहार जे आपले ते तात्काळ किंवा सतत होत असतात. रिअल टाईममध्ये लगेच होत असतात. आणि ग्रॉस म्हणजे प्रत्येक व्यवहार यामध्ये स्वतंत्रपणे केला जातो. प्रत्येक व्यवहार कसा? प्रत्येक व्यवहार स्वतंत्रपणे, त्यामुळे त्याला काय म्हणतात? रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. ओके, पुढचा प्रश्न बघा 10 नंबर. 10 नंबरचा प्रश्न, ग्रामीण सहकारी पतव्यवस्थेतील योग्य त्रिस्तरीय रचना कोणती? आणि हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो. तर आधी आपण त्रिस्तरीय रचना कोणी सांगितली हे तर बघू. 1914 साली एडवर्ड मॅक्लेनेगन समिती आली होती आणि या समितीने सांगितलं की त्रिस्तरीय रचना असावी. यामध्ये काय असतं? त्रिस्तरीय रचनेमध्ये इथं प्राथमिक स्तरावरच्या बँक, इथं शिखर बँक, इथं जिल्हा म्हणजे इथं राज्य, जिल्हा आणि गाव पातळी असं हा रचना आपल्याला दिसते. तर पहिल्यांदा काय असतं? पॅक्स, नंतर DCCB आणि नंतर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. हा प्रश्न तुम्हाला सहकारामध्ये विचारला जाऊ शकतो. हे प्रश्न सोपा आहे पण तुम्हाला ते माहीत पाहिजे व्यवस्थित. पुढे बघा 11 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने चुकीची आहे असं विचारलं आहे आपल्याला. चुकीचं विचारलेलं आहे हे असं हा तुम्ही हायलाईट करत जा म्हणजे तिथं व्यवस्थित पहा की तुम्हाला चुकीचं विचारलं की बरोबर विचारलं. आणि शक्यतो 4 नंबरचा प्रश्न तुम्ही बघायचा, 4 नंबरचा ऑप्शन. UPI ही डिजिटल पेमेंट प्रणाली आहे तर बरोबर, UPI ही डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. UPIची सुरुवात कधी झाली? 2016. NPCI आणि त्याची सुरुवात केली आहे. इथं आलं परत. NPCIचा भारतातील रिटेल पेमेंट स्टेट सिस्टीममध्ये महत्त्वाचा सहभाग आहे, बरोबर. NEFT आणि RTGS या निधी हस्तांतरणाशी संबंधित प्रणाली आहे, आपण आत्ता बघितलं. आता 4 पहा, CRR अंतर्गत बँकांनी राखलेली संपूर्ण रक्कम स्वतःच्या इच्छेनुसार कर्जासाठी वापरता येते तर अजिबात नाही. CRR हा निधी कुठे ठेवलेला असतो? CRR हा निधी RBIकडे ठेवलेला असतो आणि तो त्यांना कर्ज देण्यासाठी वापरला जात नाही. तो त्यांच्यासाठी रिझर्व ठेवलेला असतो, तो कर्ज देण्यासाठी नसतो. त्यामुळे 11 नंबरचं उत्तर 4 आहे ते चुकलेलं आहे. UPIच्या विकासामध्ये UPI म्हणजे काय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता आपण भरपूर लॉंग फॉर्म घेतले तर तुम्हाला हा लॉंग फॉर्म सांगायचा आहे कशाचा? UPIचा. UPI म्हणजे काय? तर आपण आता 12 नंबरचा प्रश्न बघू. यामध्ये विचारलं आहे की UPIच्या विकासामध्ये कोणत्या संस्थेची प्रमुख भूमिका आहे? नाबार्ड शेती आणि ग्रामीण विकासासंबंधित आहे. सेबी, NPCI आणि सिडबी. तर याचं उत्तर काय आहे? NPCI. हे आपण आत्ताच बघितलं. NPCI म्हणजे काय? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नॅशनल पेमेंट, या अशी लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत पाहिजे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे काय? NPCI. NPCI यांनी कशाचा विकास केला? UPIचा. कधी? 2016 साली. पुढे बघा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगवर प्रश्न विचारला आहे. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगची सुरुवात कधी झाली? 1972. यामध्ये किती प्रमुख क्षेत्रांना कर्ज दिलं जातं? 8. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय? प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे अर्थव्यवस्थेत अशी काही क्षेत्र असतात की ज्यांना वेळेवर जर कर्ज भेटलं तर ते मोठी उंचाई गाठू शकतात, म्हणजे ते मोठी झेप घेऊ शकतात. पण त्यांना जर वेळेवर कर्ज नाही घेतलं तर ते डबकायला येऊ शकतात. अशा क्षेत्रांना कर्ज देण्यासाठी 1972ला जी योजना चालू केली तिला म्हणतात प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, PSL, अग्रक्रम कर्ज क्षेत्र पुरवठा. यामध्ये बघा ऑप्शन बघा, फक्त मोठ्या उद्योगांना कर्ज देणे. मोठ्या उद्योगांना कर्ज द्यायची काही गरज आहे? प्राधान्याच्या क्षेत्रांना पुरेसे संस्थात्मक कर्ज मिळवून देणे. आणि याचं आपलं उत्तर आहे फक्त विदेशी कंपन्यांना बँकांच्या नफ्यावर, असं काही नाही. तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे बँकांच्या कर्ज पुरवठ्यात काही प्राधान्याच्या क्षेत्रांना आवश्यक महत्त्व दिलं जातं. यामध्ये कृषी, MSME
आणि अशी इतर 8 क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये निवास म्हणजे गृह, निर्यात, शिक्षण असे घटक आपल्याला दिसतात. त्यामध्ये त्यांच्यासाठी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न बघा 14 नंबर. आता रेपो रेटवर परत तिथं विचारलं आहे. रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे काय असतं मित्रांनो, समजा ही RBI आहे आपली आणि ही व्यापारी बँक आहे इकडं. आता RBI जेव्हा या व्यापारी बँकेला अल्पकाळासाठी कर्ज पुरवठा करते, कर्ज पण कसं अल्पकाळासाठी, तर त्यावर आकारला जाणारा जो चार्ज असतो त्याला म्हणतात रेपो रेट. काय म्हणतात? रेपो रेट. तर मग RBIने जर रेपो रेट वाढवला तर सामान्यतः खालीपैकी कोणता परिणाम अपेक्षित असतो? काय होईल रेपो रेट वाढवला तर? बँकांसाठी RBI कडून निधी घेणं स्वस्त होईल का? 14 नंबरचा ऑप्शन होईल का? तर अजिबातही नाही. बँकांसाठी RBI कडून निधी घेणं काय होईल? महाग होईल. स्वस्त नाही होणार, महाग होईल. कर्जाचा खर्च वाढू शकतो. बाजारातील लिक्विडिटी निश्चितपणे वाढते आणि ठेवीवरील व्याज शून्य होते. ठेवीवरील व्याजाचा यांचा याचा काहीही संबंध नाही आहे. तर कर्जाचा खर्च वाढू शकतो. का बरं? आता समजा तुम्ही एक उदाहरण घेऊ आपण. यामध्ये इथं RBI आपली, त्याच्या खाली SBI व्यापारी बँकेवरून आपण त्याचं उदाहरण घेत आहे आणि इथं एक व्यक्ती XYZ नावाचा व्यक्ती आहे. आता SBI ह्या व्यक्तीने SBI कडे मागणी केली की आम्हाला कर्ज द्या. ठीक आहे, SBI म्हणले आता सध्या आमच्याकडे निधी नाही आहे, आम्ही काय करतो RBI कडून लोन घेतो. मग हे म्हणले RBI ला की आम्हाला 100 रुपयाचं लोन द्या. समजण्यासाठी आकडे घेतोय आपण. 100 रुपयाचं लोन द्या. तर मग RBIने यांना 100 रुपयाचं लोन दिलं, पण ते म्हणे आम्ही तुम्हाला लोन देतोय आणि अल्पकाळासाठी म्हणजे तुम्हाला उद्या भरायचं आहे परत, तर तुम्ही आम्हाला म्हणजे याच्यावरती काही व्याज द्यावं लागेल ना त्यांना, तर तुम्ही आम्हाला काही द्यायचं 110 रुपये रिटर्न द्यायचे. हे म्हणले ठीक आहे. यांनी 100 रुपये घेतली SBIने आणि याला दिले. यांनी काय केलं याच्यातून? याला 100 रुपये दिले ना, यांनी याच्याकडून 120 रुपये वसूल केले. यांना 110 रुपये दिले, 10 रुपये यांनी नफा कमावला. आता पुढच्या उदाहरणात काय झालं, म्हणजे पुढच्या स्टेपला जेव्हा RBIने रेपो रेट वाढवला, RBI म्हणे आता तुम्ही आम्हाला 120 रुपये द्यायचे. किती द्यायचे? 120. मग यांनी जर यांच्याकडून 120, RBIने SBI कडून 120 रुपये घेतले, तर 120 रुपयाला परत हा देईन कायला? नाही. हा किती? 120 रुपयापेक्षा जास्तच वसूल करेल ना. तर त्यामुळे काय होईल? या व्यक्तीसाठी हे कर्जे महाग होतील आणि म्हणजे कर्जाचा खर्च वाढू शकतो. या उदाहरणातून तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित समजली असेल. पुढचं बघा 15 नंबरचा क्वेश्चन अतिशय सोपा, कारण सोपे क्वेश्चन घ्यावं लागतं ना मित्रांनो. भारताची केंद्रीय बँक कोणती? तर बट ऑबियस RBIची स्थापना 1935 साली झाली. ठीक आहे, पण आपण तुमचं एक MCQ इथं क्लिअर करू की पहिली म्हणजे जगातली पहिली कोणती मध्यवर्ती बँक आहे? तर जगातील पहिली मध्यवर्ती बँक 1688 साली स्थापन झालेली रिस्क बँक ऑफ स्वीडन आहे. रिस्क बँक ऑफ स्वीडन, जी स्वीडन या देशाने स्थापन केलेली होती. 16 नंबरचा प्रश्न बघा. कोणती जोडी बरोबर जोडलेली नाही आहे, म्हणजे कोणती जोडी योग्य जोडी कोणत्या जोडलं आहे ते आपण बघू. आता NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट, हे संपलं आपलं, हे झालं. म्हणजे 3 ऑप्शनमध्ये पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळं 2 ऑप्शन इथंच कटले. KYC नो युअर कस्टमर 2-3 ओके. रेपो रेट RBI कडून बँकांना निधी, तर बरोबर आहे, सर्व बरोबर आहे. आणि याचा आपण एक्सप्लेनेशनही आधीच्या प्रश्नांमध्ये बघितलेलं आहे. खालीलपैकी RTGS योग्य वैशिष्ट्य कोणते? तर RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट ही तुम्हाला पहिल्याच ऑप्शनमध्ये दिसेल. आता हे ऑप्शन म्हणजे प्रश्न तुम्हाला काही डबल झालेले दिसतात. म्हणजे डबल झालेले म्हणजे RTGSवर 2-3 प्रश्न विचारले. का बरं? कारण ह्या 20 प्रश्नांमधून तुमचं ते 3-4 पॉईंट जे म्हणजे 5-6 पॉईंट जे आपण घेतलेले आहे ते पूर्ण क्लिअर होऊन जातील पुढच्या टेस्टमध्ये दुसरे पॉईंट. ओके. पुढचा प्रश्न बघा 18 नंबर. खालीलपैकी बँकेचं प्राथमिक कार्य कोणते? तर बँकेचे प्राथमिक कार्य ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. ठेवी स्वीकारणे, आणि याच्यासाठीच बँका स्थापन झाल्या होत्या, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. तर यामध्ये आणि हे कुठं होतं तुम्हाला? म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन जर पाहिलं तुम्ही तर BA मधून झालेलं असेल किंवा BCom मधून झालेलं असेल तर तुम्हाला बँकिंग हा सब्जेक्ट होता आणि त्यामध्ये जनरल स्टडीजमध्ये तुम्हाला विचारलं जात होतं. खाली 19 नंबरचा प्रश्न बघा. खालीपैकी सहकारी बँकांचं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं आहे? हे सहकारमध्ये जाऊ शकतं. उद्देश त्यांचा नफा कमावणे का? नाही, हा व्यापारी बँकांचा उद्देश आहे नफा कमावणे. शेअर आधारित असताना शेअर वगैरे कुठं आहे? फक्त शहरी भागात का? नाही तर ग्रामीण भागात यांचं महत्त्वाचं कार्य आहे. याचं उत्तर आहे B. सदस्यांच्या मालकीचे असतात, म्हणजे यामध्ये सदस्यांची मालकी असते आणि
त्यांचंच नियंत्रण असतं. 20 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी ग्रामीण सहकारी पतव्यवस्थेची योग्य रचना कोणती? ग्रामीण सहकारी पतव्यवस्था. आधी आपण आता यामध्ये जर बघितलं आपण तर परत इथं राज्यस्तरावर काय येतं, म्हणजे राज्याची बँक, आणि त्याच्यानंतर काय येतं DCCB, आणि त्याच्यानंतर आपल्याला जर बघितलं आपण तर पॅक्स असं दिसतो. म्हणजे याचं उत्तर जर बघितलं आपण तर काय आहे, 4 नंबरचं, म्हणजे पॅक्स, DCCB आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही वरतीची असते, म्हणजे शिखर बँक असते. हे आपण आधीच्या याच्यात बघितलं. तर नाबार्ड, या RBI, नाबार्ड आणि SBI हे येत नाही. तर हे 4 नंबरचा ऑप्शन यामध्ये बरोबर दिसतो आपल्याला. पॅक्स, DCCB आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे कोणती, शिखर बँक. आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक राज्यस्तर, DCCB जिल्हा स्तर आणि पॅक्स ही ग्रामीण स्तर. हे 3 स्तरावर आपल्याला ही रचना दिसते. तर मित्रांनो, तुम्हाला या 20 प्रश्नांमधून तुमचे भरपूर पॉईंट कव्हर झाले असतील. पुढे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण उद्या अजून 20 प्रश्नामधून तुमचा सराव क्लिअर करून घेऊ. म्हणजे तुमचं बँकिंगला तुम्हाला जास्तीत जास्त किती, तर 17 ते 18 मार्क पडायचं आपलं टार्गेट असेल. तुम्ही फक्त आपल्याशी जोडलेले राहा. आपण बँकिंग अल्टरनेट सहकार असे लेक्चर घेऊ. फक्त तुम्ही आपल्यासोबत जोडले राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ही PDF तुम्हाला मयूरपंख अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. धन्यवाद.